घर किती छान आणि शांत वाटतं ना. म्हणजे कुणाची गडबड नाही, कुणाची कटकट नाही. घर कसं प्रसन्न वाटतंय. काय ग, असं का बघतेस माझ्याकडे? काही चुकीचं बोलते का मी? म्हणजे तूच विचार कर ना, घरातली नेगेटिव्हिटी बघ ना, अशी चुटकीसरशी घराच्या बाहेर गेली. तर एवढे दिवस सगळ्यांना किती त्रास होत होता ना. पण काकू मानला तुला का? मी काय केलंय? काय केलंस? अगं खूप काय केलंस तू. तू जो निर्णय घेतलास ना, तो उत्तम निर्णय घेतलास. कीर्ती, हे बघ, मला जे बरोबर वाटलं ते मी केलं. मी त्यांच्यासाठी खूप काही केलं आणि जे केलं ते अगदी मनापासून केलं होतं. पण तरीही त्यांनी माझ्यावर खोटा आरोप घेतलाच आणि म्हणून मी हा निर्णय घेतलाय. पण तेच महत्वाचं होतं ना काकू. काय आई तर हे बोललीच नसती त्यांना. शिवाने शांत केलंय ना आईला, आणि आई शिवाच्या जाळ्यात आता पूर्णपणे अडकली. त्यामुळे या घरासाठी जे चांगलं करायचं होतं ते तुलाच करायचं होतं आणि तू योग्यच निर्णय घेतलास. कीर्ती, मी कोणाचंही काही ऐकून घेणार नाही आणि मुळात मला हे सगळं सहनच होत नव्हतं. तेव्हा माझ्या बाजूने कोणी बोललं नाही बोललं तरी ठीक आहे. आरोप माझ्यावर झाले होते तेव्हा मी बोलले. आज आपली माणसं घरात आहेत असं या घरालाही वाटत असेल नाही? होय, उन्हात पावसात या भिंतीने आधार दिला ह्या मसनी. हे घर दुसऱ्याच्या ताब्यात गेल्यानंतर जेवढा त्रास हा मसनी झाला ना, तेवढाच त्रास या भिंतीना बी झाला असेल. हे नाही होऊ शकत. सगळं आलं होतं माझ्याकडे. कीर्तीनं डाव तर खेळला, पण तो माझ्याच अंगाशी आला. आणि आता तर हा चंदन पण दारू प्यायला लागलाय. म्हणजे मी आयुष्यभर या घरात फसून राहील. नाही, असं होऊन नाही चालणार. फसेन मी या सगळ्यांमध्ये. काहीतरी करायला हवं. हे समजा माझ्या शिवाने आशूमुळे शक्य झालंय. तुम्ही दोघांनी लय केलंय आमच्यासाठी. आता आराम करा. आणि आता तुम्ही इथली काळजी करू नका. इथे आम्ही सांभाळून घेऊ सगळं. आजी, वंदनाताई, गेल्या काही दिवसात जे झालं ते सगळं फार वाईट झालं. पण मला खात्री आहे हळूहळू सगळं रुळावर येईल. छान झालं ना सगळं? काय आई, बाई, आजी? शिवा, तू तर खूप खुश असशील. घरी जाऊन छान निवांत झोप येईल तुला. असं का बोलतेस दिव्या? काय विसरलात ना तुम्ही सगळे? माझ्यावर जो घात झालाय ते. घर मिळवलं आणि खुश झालात सगळे. माझ्या बाळाचं काय? ते पण मिळवून देणार आहात का परत? देणार आहात मला माझं बाळ परत? हे बघ दिव्या. थांब बाजी, मला शिवाकडून उत्तर हवंय. कसलं उत्तर हवंय तुला? ह्या काय हट्टीपणा आहे दिव्या? आई, त्या घराने माझं बाळ घेतलं. माझ्या आयुष्यातला इतका मोठा आनंद घेतला. आता चंदन दारू प्यायला लागलाय. मला नुसता अंधार दिसतोय. मला काहीच सुधरत नाहीये. आणि शिवा, तुझ्या बहिणीची ही अवस्था असताना तू परत त्याच घरात जाऊन राहणार आहेस? अगं काय बोलतेस? जरा विचार करून तरी बोल. त्यात शिवाचा काय दोष आहे? सगळ्याचा विचार करूनच बोलतीये बाई आजी. माझ्यासाठी तर काहीच उरलं नाहीये ना. अगं होतील गोष्टी नीट. तू एवढा टोकाचं का बोलतेस? आशू, टोकाचं बोलतेय कारण हेच खरं आहे. हे बघ दिव्या, आम्हाला सगळ्यांना तुझी काळजी आहे. पण ह्यात शिवाचा काय दोष आहे? हे बघा सीताई, त्या घरात मी सगळ्यांनाच दोषी धरत नाही. माझ्यासोबत जो अपघात झालाय. स्वयंपाक झालाय ना, आता काय करतेस? सरप्राईज. कसलं सरप्राईज? काहीतरी गोड करते खायला. का, काही स्पेशल आहे का? काकू, हा काय प्रश्न झाला का? आता तर सगळं स्पेशल आहे घरात.
घरातून नेगेटिव्हिटी गेली आहे ना, बघतेस ना केवढी पॉझिटिव्हिटी आली आहे घरात. मी तर म्हणते ना आपण एक पूजा करूया, नाहीतर शांती करूया. पण त्याआधी खीर करूया. हे सगळं ठीक आहे, पण आधी शेवया ना छान तुपावर भाजून घ्यायच्या असतात, मग सगळं नंतर करायचं. ओह मी विसरले. तू मदत कर ना काकू मला प्लीज. सर ये. काकू म्हणजे तू पण खुश आहेस हे माहितीये मला, चेहऱ्यावर दाखवलं नाहीस तरी चालेल. कीर्ती अगं काय चाललंय तुझं? हा माझ्यासाठी जिंकण्याचा किंवा हरण्याचा प्रश्न नव्हता, तर माझ्यावरच्या खोट्या आरोपाविरोधात मी उभी होते. आणि बघ, तुला जर हे गोडधोड करायचं असेल ना तर कर, मी तुला मदतही करते. पण माझ्यासाठी हे सेलिब्रेशन नाही, आणि या कारणासाठी सेलिब्रेशन केलेलं मला आवडणारही नाही. बरं ठीक आहे, तुझ्यासाठी नसेल पण माझ्यासाठी तर आहे ना. काय करायचंय पुढे? त्याच्यात तूप टाकायचंय का?